आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। भाजप एनडीए आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा यश मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। निकाल जाहीर होताच देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून नेते मंडळी विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही बिहार विजयाबद्दल समाधान व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि काँग्रेस नेते राहुल गांधींवर तीव्र टीका केली। राहुल गांधी संवैधानिक संस्थांवर सतत आरोप करत राहिले तर काँग्रेसची अवस्था अशीच खालावलेली राहील। काँग्रेसची परिस्थिती एमआयएम पेक्षाही वाईट झाली आहे अशी टीका फडणवीसांनी केली। ते पुढे म्हणाले, बिहारच्या जनतेचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवत एनडीएला प्रचंड बहुमत दिलं आहे। जे आकडे समोर येत आहेत त्यावरून 2010चा रेकॉर्डही मोडेल असा हा विजय आहे। बिहारच्या जनतेचं मोदींवरील प्रेम स्पष्ट दिसून येतंय। नितीश कुमार, चिराग पासवान, मांझी, उपेंद्र कुशवाहा यांच्यासह संपूर्ण युतीला लोकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे। आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे। आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील, उपेंद्र कुशवाहा असतील, असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।